एका सुंदर हिरव्यागार आणि जादुई जंगलात एक गोड ससा राहायचा. त्याचे नाव होते चंपू. चंपू दिसायला अगदी कापसासारखा पांढरा शुभ्र आणि मऊ मऊ होता. त्याचे 2 लांब कान नेहमी टवकारलेले असायचे. पण चंपूची एक वाईट सवय होती. तो खूप म्हणजे खूपच लोभी होता, विशेषतः गाजरांच्या बाबतीत. कोणालाही आपली वस्तू द्यायला त्याला अजिबात आवडायचे नाही. तो नेहमी म्हणायचा, हे माझं आहे, फक्त माझं. एक दिवस चंपू जंगलात टनाटण उड्या मारत फिरत होता. टन टन टन. अचानक एका मोठ्या झाडामागे त्याला एक गुपित बाग दिसली. बापरे, तिथे तर लाल भडक रसाळ आणि मोठ्या मोठ्या गाजरांचा ढीगच लागला होता. ती गाजरे पाहून चंपूच्या तोंडाला पाणी सुटले. त्याचे डोळे लखलख चमकू लागले. त्याने आजूबाजूला पाहिले, कोणीच नव्हतं. चंपूने पटापट गाजरे खायला सुरुवात केली. कुडकुड क्रंच, कुडकुड क्रंच. तेवढ्यात त्याची मैत्रीण चिमू खारुताई तिथे आली. ती लाडाने म्हणाली, अरे वा चंपू, किती छान गाजरे आहेत. मला खूप भूक लागली आहे रे, मला देशील का एक गाजर? पण चंपूने लगेच गाजरांवर हात ठेवला, डोळे मोठे केले आणि म्हणाला, मुळीच नाही. ही सगळी गाजरे मी शोधली आहेत, ती फक्त माझी आहेत. तू इथून जा. बिचारी चिमू खारुताई हिरमुसली झाली आणि झाडावर निघून गेली. चंपूने पुन्हा खायला सुरुवात केली. 1 गाजर, 2 गाजरे, 5 गाजरे आणि बघता बघता त्याने 10-12 मोठी गाजरे खाऊन फस्त केली. आता चंपूचे पोट एखाद्या मोठ्या फुग्यासारखे गोल मटोल आणि टम्म फुगले होते. त्याला नीट हलताही येत नव्हते. तेवढ्यात एका मोठ्या झुडपातून एक भयानक आवाज आला, ग्रर्र. तो जंगलातला लबाड कोल्हा होता. कोल्ह्याने चंपूला पाहिले आणि तो त्याच्या दिशेने झेपावला. चंपू घाबरला, त्याचे कान खाली पडले. त्याने पळण्यासाठी जोरात उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण अरे रे, पोट इतके फुगले होते की त्याला उडीच मारता येईना. धप. तो जागेवरच गोल गोल गडगडला. तो जागेवरून हलूच शकत नव्हता. कोल्हा हळूहळू जवळ येऊ लागला. चंपू जोर जोरात रडू लागला, वाचवा, कोणीतरी मला वाचवा. हे सगळं चिमू खारुताई झाडावरून बघत होती. तिला चंपूची दया आली. तिने लगेच हत्ती दादाला आवाज दिला. हत्ती दादा तिथे धावत आला. त्याने आपल्या सोंडेत नदीचे खूप सारे पाणी भरले आणि कोल्ह्याच्या अंगाला जोरात फवारले. सूप, फुर्र. अचानक उडालेल्या पाण्याच्या फवाऱ्याने कोल्हा घाबरला आणि वाचवा रे वाचवा ओरडत तिथून धूम ठोकून पळून गेला. चंपूचा जीव भांड्यात पडला, पण आता त्याला स्वतःची खूप लाज वाटत होती. ज्या चिमू खारुताईने त्याने एकही गाजर दिले नव्हते, तिनेच आज त्याचा जीव वाचवला होता. चंपू रडत रडत चिमूकडे गेला आणि म्हणाला, चिमू, मला माफ कर. मी खूप लोभी वागलो. आज मला समजले की लोभ करणे किती वाईट असते. यापुढे मी कधीही लोभ करणार नाही आणि नेहमी तुम्हा सर्वांसोबत मिळून मिसळून खाईन. मग चिमू खारुताईने त्याला हसून माफ केले. चंपूने उरलेली सगळी गोड गाजरे हत्ती दादा, चिमू आणि जंगलातल्या इतर मित्रांना वाटली. सर्वांनी मिळून गाजरांची पार्टी केली. अति हाव किंवा लोभ करणे नेहमीच संकटात पाडते. ग्रीड इज बॅड. कोणतीही गोष्ट आपल्या मित्रांसोबत वाटून खाण्यात आणि शेअर करण्यातच, म्हणजे शेअरिंग इज केअरिंग मध्येच खरा आनंद असतो.